नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज मी बनवलेला आहे मस्त ढाबा स्टाईल कढाई पनीर मसाला. ढाबा स्टाईल किंवा हॉटेल सारखी चव येण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट मसाला सुद्धा तयार केलेला आहे, जेणेकरून भाजीची चव मस्त अप्रतिम आणि भन्नाट अशी येईल. तर सुरुवातीला हा मसाला कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहे. तर 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, त्यानंतर 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 2 छोटे तेजपान, लाल सुकलेल्या काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या हाताने इथे मी तोडून घालते, म्हणजे कसं भाजायला सोपं जाईल. तर आता बारीक गॅसवर बघा हलकसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जर काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि मसाला वाटायला सुद्धा सोपा जाईल. तर बघा फक्त 1 ते 2 मिनिटं हे मी चांगलं भाजून घेतलं. मस्त सुगंध सुटलेला आहे. तर आता गॅस बंद करून हे थंड करण्यास ठेवून देऊ. तोपर्यंत इथे मी पाव किलो पनीर घेतलं. आता पनीरचे मोठ्या आकारामध्ये पीसेस कट करून घ्यायचे. तर इथे तुम्ही चौकोनी, आयताकार किंवा त्रिकोणी तुमच्या आवडीनुसार असे पीसेस कट करून घ्या. फक्त पीसेस कट करत असताना ते असे थोडे मोठेच ठेवा, म्हणजे सेम हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल आपल्याला ही रेसिपी बनून तयार होते. तर इथे मी असे चौकोनी तुकडे करून घेतले. त्याच पद्धतीने इथे मी बघा एक कांदा साल काढून त्याची चौकोनी आकारामध्ये कट करून त्याचे बघा असे पीसेस कट करून तो मोकळा करून घेतलेला आहे, म्हणजेच एक एक करून असे क्यूब तयार करून घेतलेले आहे. आता ह्याच पद्धतीने शिमला मिरची सुद्धा कापून घ्यायची आहे. तर इथे फक्त आपण कांदा आणि शिमला मिरचचा वापर केलेला आहे. तर दुसरीकडे भाजलेला मसाला सुद्धा थंड झाला. आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बघा त्याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर या मसाल्यामुळेच आपल्याला सेम ढाबा स्टाईल चव मिळणार आहे. तर हा मसाला सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघा. त्याच पद्धतीने एवढ्या भाजी करता म्हणजेच पाव किलो पनीर करता हा परफेक्ट आहे. चमच्याने मोजला तर फक्त 2 चमचे हा मसाला भरतो. आता भाजी तयार करण्यासाठी इथे बघा पॅन मध्ये मी एक पळी तेल घातलं आणि त्यामध्ये सुरुवातीला जे पनीर कट केलेलं होतं ते परतून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर पनीर बघा असं हलकसं फ्राय करून घेतलं आहे. वरतून छान अशी ब्राऊन कलरची कोटिंग आलेली आहे. तर जास्तही फ्राय करायचं नाही. आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ. आणि आता सारख्याच पॅन मध्ये मध्यम आचेवरच कांदा आणि शिमला ही सुद्धा हलकीशी सोटे करून घ्यायची आहे, म्हणजेच थोडीशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून यांच्यामध्ये जो कच्चापणा असतो तो नाहीसा होईल. तर मध्यम आचेवर फक्त 1 ते 2 मिनिटं हे मी फ्राय करून घेतलं. बघा रंग सुद्धा बदललेला नाही. तर याच प्रकारे हे परतून घ्यायचं आणि हे सुद्धा आता पनीर काढलेल्या प्लेट मध्येच मी काढून घेते. तर आता शिल्लक राहिलेल्या पॅन मध्ये जे तेल होतं त्यातच मी अर्धा पळी तेल घातलं आणि गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 छोटा बारीक चिरलेला कांदा घातला. तर हे सर्व चांगलं परतून घेऊ. कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की लगेच यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि ती सुद्धा कांद्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची. तर आता कांदा सुद्धा नरम झालेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतली गेलेली आहे. तर आता यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी घालायची. तर 1 टोमॅटो बारीक चिरून मिक्सरला तो फिरवून घेतला. तर आता ही टोमॅटोची प्युरी सुद्धा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायची. तर आता यामध्ये कच्चा टोमॅटो वापरलेला आहे, तर तो व्यवस्थित शिजावा यासाठी गॅस बारीक करायचा. पॅनवर झाकण ठेवून हे फक्त मिनिटभर शिजवून घ्यायचं. तर बघा व्यवस्थित हे शिजलं गेलेलं आहे आणि साइडने तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर आता यामध्ये काही मसाले घालूया. तर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर आणि जो मसाला सुरुवातीला आपण तयार करून घेतला तर तो संपूर्ण यात घालायचा. तर साधारणपणे 2 चमचे इतका भरतो. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे मसाले सुद्धा तेलामध्ये चांगले परतले जातील. तर मसाले घातल्यानंतर बघा ही ग्रेव्ही खूप घट्ट अशी झालेली आहे. तर आता यामध्ये दुधावरची जी साय असते ती बघा अशी फेटून घातलेली आहे. तर ती मी इथे 3 ते 4 चमचे घालते. तर इथे मी दुधावरची सायचा वापर केला. तुम्ही जी मार्केटमध्ये फ्रेश क्रीम भेटते ती ऍड करा. तर आता हे संपूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं. फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय ऍड केल्यामुळे
भाजीला मस्त क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि भाजीचा रिचनेस सुद्धा वाढतो। तर हे सर्व चांगलं मी मिक्स करून घेतलं। तर आता यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी ऍड केलं। तर नॉर्मलच पाणी ऍड केलं, हवं तर तुम्ही गरमही ऍड करू शकता। आणि हे मिक्स करून घेतलं। तर इथं आता आपल्याला भाजीला ग्रेव्ही किती हवी इतपत पाणी घालायचं। पण शक्यतो हॉटेलमध्ये ज्या भाज्या मिळतात त्या थोड्याशा घट्टच असतात, जास्तही पातळ नसतात। तर साधारणपणे अर्धा ग्लास पाणी हे परफेक्ट होतं। तर बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आणि आता याला उकळ जेव्हा यायला लागते तेव्हा यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर, कांदा आणि शिमला आहे ते ऍड करायचं आणि वरतून आता चवीपुरतं मीठ घालायचं। आणि आता या ग्रेव्ही मध्ये घातलेलं पनीर, शिमला आणि कांदा जो आहे तो चांगला कोट करून घ्यायचा, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं। तर बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तर ही ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी आणखी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। तर साधारणपणे 1 ग्लास पाणी तर यामध्ये मी ऍड केलं। तर हे पुन्हा चांगला मिक्स करून घेऊ, कारण नंतर आपल्याला एक उकळ सुद्धा काढायची आहे, म्हणजे ही ग्रेव्ही आणखी घट्ट होईल। तर शक्यतो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी ऍड करा। मी सुरुवातीपासून ते आतापर्यंत 1 ग्लास पाणी घातलं। भाजीला बघा मध्यम आचेवर चांगली उकळ आलेली आहे। तर आता यावर झाकण ठेवून मिनिटभर फक्त हे वाफवून घेऊ। आणि मिनिटभरातच बघा इथे आपली भाजी तयार झालेली आहे। छान सुगंध सुटलाय, मस्त फ्लेवरफुल झालेली आहे। आता सर्वात शेवटी 1 चमचा कसुरी मेथी अशी चोळून घालायची, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची, मिक्स करायचं। तर बघा या ठिकाणी तयार आहे मस्त ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये बनते अगदी तशीच कढाई पनीर मसाला। टेक्स्चर बघा छान आलेला आहे, पाहता क्षणीच खावीशी वाटते, इतकी सुंदर झालेली आहे। रंग न घालता रंग देखील सुरेख आलेला आहे। तयार गरमागरम भाजी मस्त तंदुरी रोटी, नान किंवा चपाती सोबत अप्रतिम अशी लागते। करून बघा, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। कुठलाही विकतचा मसाला यामध्ये आपण ऍड केलेला नाही। सुरुवातीला जो मसाला आपण तयार करून घेतला त्यामुळे सेम हॉटेल सारखी चव येते, मस्त ढाबा स्टाईल ही भाजी तयार होते। तर नक्की करून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।